नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण गडसिंग, पीडियाट्रिक सर्जन आणि डॉक्टर प्रिनर. बिझनेस बॉक्स युअर कंपॅनियन टू एंटरप्रिनरशिप मध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत. आज आपण एंटरप्रिनरशिप किंवा बिझनेसमॅनशिप किंवा स्वतःचा व्यवसाय करिअर मध्ये मोठं होण्यासाठी 4M म्हणजे काय हे समजून घेऊया. कुठलाही बिझनेस करायचा असेल, त्याला सक्सेसफुल न्यायचा असेल आणि त्याच्यामध्ये ग्रोथ पाहिजे असेल तर आपल्याला 4M हे लक्षात ठेवायला पाहिजे. पहिला M म्हणजे माइंडसेट. जर आपली माइंडसेट नसेल आणि फक्त शेजारच्यानी बिझनेस केलाय किंवा मी कुठलं तरी पुस्तक वाचलेलं आहे, कोणाची मोटिवेशनल स्टोरी वाचली म्हणून मी बिझनेस केला पाहिजे, हे साफ चुकीचं आहे. तुमची जर मानसिकता बिझनेस करायची नसून मला 9 ते 5च जॉब करायचा आहे, 5 नंतर मला घरी जायचं आहे, वेळ द्यायचा आहे, तर कृपया अशा लोकांनी बिझनेस करू नये. बिझनेससाठी तुम्हाला 24 तास तत्पर राहणं हे आवश्यक आहे. 24 तास तत्पर ह्याचा अर्थ 24 तास काम नाही, पण 24 तास डोक्यामध्ये काम आहे. हा माइंडसेट असणं गरजेचं. दुसरा माइंडसेट म्हणजे मला रिस्क घ्यावीच लागणार आहे, बिझनेसमध्ये हे उतार चढाव येणारच आहेत. हा माइंडसेट असणं तितकाच गरजेचं आहे. जर मी रिस्क घेणार नाहीये, मला आयतं पाहिजे आहे आणि हे करायचं आहे, तर बिझनेस तुमचा होणार नाही. आणि तिसरी की मी पैसे टाकलेले आहेत, मी एखादी मोठी फ्रँचायझी घेतलेली आहे, दुकान टाकलेलं आहे, सगळं पॉश केलं आहे आणि माझा आता बिझनेस होईल, ही धोरणं सुद्धा खाप साफ चुकीची आहे. बिझनेससाठी तुम्हाला त्याच्यामध्ये आतमध्ये गुंतावं लागणार, त्याच्यामध्ये तुमचा जीव, तुमचं डोकं सगळं काय ओतावं लागणार आहे आणि बिझनेससाठी पळपळ करावं लागणार आहे. म्हणजे बिझनेसच्या भाषेत हे सांगतात की तुम्ही ऑफिस किंवा पोझिशन किंवा खुर्चीसाठी तुम्ही बिझनेसमध्ये जाऊ नका. बिझनेसमध्ये तुम्ही काम करण्यासाठी जावा. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला ग्रोथ ही 100% भेटणारच आहे. म्हणून माइंडसेट मधले 3 गोष्टी म्हणजे तुम्हाला 9 ते 5 फक्त काम करून तुम्ही बिझनेस ग्रो करू शकत नाही. बिझनेस हा फक्त मोटिवेशनल लेक्चर्स ऐकून बिझनेस केला जात नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ऑफिस किंवा पोझिशन किंवा खुर्चीवर बसून बिझनेस हा कधीच केला जात नाही. म्हणजे ही माइंडसेट तुम्हाला चेंज करणं अगदी गरजेचं आहे. सेकंड थिंग आहे मॅन पॉवर. सेकंड M मॅन पॉवर म्हणजे आता आपण आहे ना, बिरबलाच्या खूप साऱ्या, अकबरांच्या खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या. अकबराकडे 9 रत्न होते. 9 रत्न म्हणजे ती त्याची 9 मॅन पॉवर होती. तुम्ही जर विचार केला की मी एकटाच सगळं करणार, मीच हिशोब बघणार, मीच मार्केटिंग करणार, मीच ऍडमिनिस्ट्रेशन करणार, मीच हे करणार, तर तुमचा बिझनेस परत एकदा डब घायला जाणार. पुढच्या 1 वर्षात बिझनेस हा खलास होणार. तुमच्याकडे तुमचे 9 रत्न नाही, 2 रत्न, 3 रत्न, 4 रत्न तरी पाहिजेलच पाहिजे. आणि मॅन पॉवर भरताना फक्त फिल इन द ब्लँक्स भरू नये. फिल इन द ब्लँक्सचा अर्थ काय? 4 पार्टनरनी बिझनेस चालू केला. एक पार्टनर म्हणतो मी मार्केटिंग बघणार, एक पार्टनर म्हणतो मी सेल्स बघतो, एक म्हणतो मी हिशोब बघणार, एक म्हणतो मी इंटरनल ऍडमिनिस्ट्रेशन बघणार. ज्याला त्याच्यातला थोडा सुद्धा गंध नाही तो माणूस त्या जागेवर बसतो. का? कारण की आपण फिल इन द ब्लँक्स 4 पार्टनर आहेत, चौघांनी करायचं आहे. किंवा एखादा पार्टनर आहे, त्याची बायको, त्याचा भाऊ, त्याची बहीण, त्याची मुलं, त्यांना आपण जागेवर खुर्चीवर बसवतो आणि सांगतो की आजपासून तू HR झालास, तू ऍडमिनिस्ट्रेटर झालास. असे फिल इन द ब्लँक्स करून कधीही बिझनेस होत नाही. सेकंडली, ही जी मॅन पॉवर आहे, तर ते मॅन पॉवरच्या सिलेक्शन मध्ये IIIC हा फॉर्म्युला हमेशा लक्षात ठेवायचा. IIC नॉर्मली आपण जे जुन्या पिक्चर मध्ये बघितलेलं आहे किंवा कुठेही बघितलेलं आहे, पहिल्यांदा येऊन त्याला त्याचा एक्सपिरियन्स विचारला जातो. 10 वर्षाचा एक्सपिरियन्स, 15 वर्षाचा एक्सपिरियन्स, 20 वर्षाचा एक्सपिरियन्स. तर एक्सपिरियन्स हा क्रायटेरिया आजच्या जहमतीला लागू पडत नाही. एक्सपिरियन्स आलेला माणूस थोडा स्टबन किंवा तो लोकांचं ऐकण्यापेक्षा स्वतःच मला 15 वर्षाचा अनुभव आहे, असं केलं पाहिजे असं करून तो पुढे जातो. असे एक्सपिरियन्स लोक ज्यांचा स्थापित बिझनेस किंवा एस्टॅब्लिश बिझनेस आहे त्यांच्यासाठी खूप योग्य आहेत. नवीन बिझनेस माणसांना 4 पॉइंट्स लक्षात ठेवायचे. IIIC पहिली म्हणजे त्याची इंटेंट.
त्याची इंटेंट अशी असली पाहिजे की हे हॉस्पिटल किंवा हे तुमचं काय बिझनेस नवीन सुरू झालेला आहे, तर ह्या बिझनेसमध्ये मला सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि हा बिझनेस ग्रो झाला तर मी ग्रो होईल, हा त्याचा इंटेंट असला, त्याला मी 40% मार्क देतो. दुसरं आहे इंटिग्रिटी. इंटिग्रिटी म्हणजे जे काम दिलंय ते काम करायचं. नुसतंच एकदा काम केलं आणि नंतर मी बसलेलो आहे किंवा जर इंटिग्रिटी नसली तर त्या माणसाला आपल्यासोबत जोडून घेऊ नका. त्याला 30% मार्क आहेत. नंतर आहे इंटेलिजन्स. माणूस हुशार असला पाहिजे. आता आपण बघितलंय की बोर्डाच्या परीक्षेमध्ये IIT साठी 99% कट ऑफ आहे. तिथं मेडिकलला 98% कट ऑफ आहे. का कट ऑफ ठेवलेला आहे? कारण की त्याला आज समजा मला गणित शिकवायचंय, 99% माणसाला मी गणिताला मोठ्या लेवलचं गणित शिकवतो आणि 35% माणसाला मी खूप छोट्या लेवलचं गणित शिकवतो. तसंच जर इंटेलिजंट माणूस असला तर तुम्ही कामाबद्दल त्याला 1 पॉईंट सांगितला तर तो 10 पॉईंट ऑटोमॅटिकली समजून घेतो. म्हणून इंटेलिजन्स सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि सगळ्यात लास्टली कॅपॅसिटी किंवा एक्सपिरियन्स. कारण की कॅपॅसिटी आणि एक्सपिरियन्स 1 वर्षाने ऑटोमॅटिकली त्या पेशंट तुमच्या मॅनपॉवरला भेटणार आहे, पण हे जर त्याचे 4 गुण असले तरच त्या कॅपॅसिटीला काहीतरी महत्त्व आहे. सो मॅनपॉवर हा सेकंड एम तेवढाच महत्त्वाचा आहे. तिसरा एम म्हणजे मनी. लोक आधी म्हणायचे की माझ्याकडं पैसे नाही आहेत, माझ्याकडं बिझनेस करण्यासाठी खूप चांगली आयडिया आहे, पण पैसे नसल्यामुळे मी हा बिझनेस करू शकत नाही, माझे पैसे नसल्यामुळे माझे स्वप्न पूर्ण करता येत नाही. पण जगाच्या पाठीवर जर आपण कुठल्याही मोठ्या माणसाचं उदाहरण उचलून बघितलं तर सर्वच्या सर्व रोलेक्सचं घड्याळ विकणारा माणूस असू दे ज्यांनी कंपनी बनवली, त्याच्यानंतर तुम्ही अंबानी घ्या, अदानी घ्या, कोणीही घ्या, हे सगळे गरीब होते. गरीबच माणूस ही सगळ्यात मोठी गरिबी ही देणगी आहे ज्याच्यातून माणूस धडपड करून मोठा होऊ शकतो. म्हणून पैसे नसणे हा कारण एकदम क्षुल्लक कारण आहे. तर तुमच्याकडे जर चांगली बिझनेस करण्याची आयडिया असेल, तुमच्यामध्ये बिझनेस करायची जिद्द असेल तर पैसे कुठूनही उभे राहतात. सगळ्यांना माहिती आहे बँकेकडून पैसे उभे राहतात. बँकेकडून पैसे उभे राहण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी तारण द्याव्या लागतात, तुमचे शीट्स बघितल्या जातात आणि ह्या शीट्स आपल्याकडे नसतात. तर ह्याच्यासाठी आजकाल पिचिंग म्हणजे तुम्ही तुमची चांगली आयडिया असेल, तुमचं चांगलं बिझनेस प्रपोजल असेल तर तुम्ही पिच करा. जगामध्ये खूप सारे लोक आहेत जे आयडियाजवर आणि टॅलेंटवर इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. मी बिझनेस बॉक्सच्या माध्यमातून अशा सर्व होतकरू मुलांना प्लॅटफॉर्म ओपन करून देतोय. तुमच्याकडे जर चांगली आयडिया असेल, तुमच्याकडे चांगला बिझनेस प्लॅन असेल तर आमच्याकडून तुम्हाला पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट भेटून जाईल. सो पैसे गोळा करणे किंवा बिझनेससाठी पैसे उभारणे फक्त आणि फक्त तुमच्या टॅलेंटवर आणि तुमच्या बिझनेस स्किल्सवर आणि आयडियावर डिपेंडेंट आहे. सो पैशासाठी बिझनेस कधीही थांबला जात नाही. आणि लास्ट गोष्ट असते मटेरियल. पैसे आले की मटेरियल हे ऑटोमॅटिकली कुठेही भेटतं. आता गाडी भेटू शकते, घर भेटू शकतो, सामान भेटू शकतो, सगळं. फक्त एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस तुम्ही हे मटेरियल घेता त्यावेळेस त्याचा ROI बघा. मे बी इनिशियली एकदम हाय एंडची मशिनरीज घेणे, एकदम नवीन मशीन्स घेणे, ह्याच्याने जर तुमचा कॅपिटल किंवा लायबिलिटीज खूप वाढत असतील तर सुरुवातीला लो एंडच्या मशिनरीज घेऊन तुम्ही तुमचा ROI तुम्ही जास्तीत जास्त ठेवा आणि तुमचा जो मंथली एक्सपेन्सेस आहे तो कमी करा. ह्या सिंपल गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचा बिझनेस हा 100% वाढतो. आता मटेरियलमध्ये जो माणूस हुशार असतो आणि ज्याला बिझनेस करण्यामागे ज्याचं नॉलेज किंवा ज्यांनी खूप सारी मेहनत घेतलेली असते तो ऑटोमॅटिकली बघतो जिथं मी 1 करोड रुपये मटेरियलमध्ये आज इन्व्हेस्ट करू, मला जर बिझनेस फक्त 1 लाखाचा भेटणार आहे तर ते 1 करोड इन्व्हेस्ट करू का? तीच गोष्ट मी 10 लाखामध्ये कशी करू शकतो, 20 लाखात करू शकतो. 1 करोडची गोष्ट जर तुम्हाला 20 लाखामध्ये करण्यामध्ये जर तुम्ही करू शकले तर 100% तुमच्याला ग्रोथ होणार आणि तुमचा बिझनेस हा सक्सेसफुली जाणार. म्हणून हे 4 एम तुमच्या गाठीला बांधा आणि या 4 एमवर जर तुम्ही व्यवस्थितपणे काम केलं तर तुम्ही खूप सक्सेसफुल बिझनेस होणार आणि तुमचा नवीन बिझनेस हा हमेशा प्रोग्रेस किंवा सक्सेसफुलच होणार आहे.
परत एकदा सर्वांना यशस्वी उद्योजकतेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि काहीही अडचण असली तर बिझनेस बॉक्सला कॉन्टॅक्ट करा. आपला कॉन्टॅक्ट नंबर हे शेअर केलेलाच आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना लाईक करून शेअर करा. धन्यवाद.